नमस्कार मंडळी. तर बघा, आज शिळ्या चपात्या राहिलेल्या रात्रीच्या, तर म्हटलं चला ह्याचा उपमा बनवूया. तर चपातीचा चुरा करून घेतला आणि आता एका कढईमध्ये घेतलं तेल, त्यामध्ये टाकलं राई जिरं आणि राई जिरं तळतळलं तेव्हा कढीपत्ता टाकला, मिरची आणि कांदा टाकून छान फ्राय करून घ्यायचं. आता चपाती आपण चहामध्ये पण खातो, पण कधीतरी असं वेगळं केलं तरी मुलांना आवडतं, मुलं पण आवडीने खातात. मग आता आपला कांदा चांगला फ्राय झाला, त्यामध्ये हळद, जर तुम्हाला तर तिखट हवं असेल तर टाकू शकता, नाहीतर नुसती मिरची टाकली तरी चालते. आणि मीठ पण टाकताना आपण चपातीमध्ये सुद्धा मीठ टाकतो, त्यामुळे जरा अंदाजाने टाकायचं आणि साखर टाकून हा चुरा टाकायचा चपातीचा आणि छान फ्राय करून घ्यायचं. ते आपलं लगेच छान उपमा तयार. चवीला पण छान लागतं. आणि आता याच्यामध्ये तुम्ही खोबरं, कोथिंबीर टाकून लिंबू पिळून पण खाऊ शकता, किंवा शेंगदाण्याचं कूट टाकून पण खाऊ शकता, किंवा नुसता पण खाऊ शकता. सुंदर लागतो.